रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। पुराण व्यासो नारायण भगवान, जय जय श्री राधेशा। पुढं शुकदेवजी सांगतात, राजा मी तुला खगोल आणि भूगोलाचं वर्णन करून सांगतो। खगोल भूगोलाचं वर्णन करत असताना जंबू नावाचं द्वीप आहे, 7 द्वीप वरती आहेत, 7 द्वीप खाली आहेत। अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ हे खाली आहेत। आणि पृथ्वीच्या वरती 7 द्वीप 7 आहेत। भू, भव, स्वह, जन, तप आणि सत्य असे 7 खाली आणि 7 वरी असं 14 भुवनात्मक ब्रह्मांड आहे। त्यामध्ये जंबू नावाचा द्वीप, त्या जंबू नावाच्या द्वीपामध्ये तुमचा माझा जन्म ज्या भारतभूमीमध्ये झाला त्या भारतभूमीचं वर्णन शुकदेवजी राजाला सांगतात। राजा, भारत ही सामान्य भूमी नाही राजा, भारतासारखा देश जगामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही। कारण संस्कृती कशी शिकावी ही फक्त भारताकडून शिकावी। का भारत पवित्र आहे, का भारत महान आहे, त्याचं कारण आहे या भारतभूमीमध्ये अनेक संत जन्माला आले। भगवंताचे जेवढे काही अवतार आहेत तेवढे फक्त या भारतभूमीमध्ये झाले। म्हणून भारतभूमी ही श्रेष्ठ भूमी आहे। भारतासारखा देश दुसरा नाही महाराज, तुम्ही दुसरीकडे जा, आपल्याला फक्त इंग्रजी पाहायला भेटते आणि इंग्रजी आपल्याला ढेकळं मिळ लागत नाही, काहीच मिळ लागत नाही महाराज इंग्रजीचं। विष्णू महाराज, आम्ही आळंदीमध्ये ज्या धर्मशाळेमध्ये राहतो त्या धर्मशाळेमध्ये आमच्या शेजारी एक म्हातारा राहतो रूम करून। म्हाताऱ्याला वाटलं, आता सध्या जमाना आलाय मोबाईलचा, त्या म्हाताऱ्याला वाटलं आपण मोबाईल पाहतो, आता मोबाईलमध्ये सगळं इंग्रजी येते, आपण इंग्रजीचे क्लास लावले पाहिजे। आमच्या बाजूलाच एक शिक्षक राहतात, ते म्हातारा त्या शिक्षकाकडे गेलं आणि शिक्षकाला विनंती केली, सर मला इंग्रजी शिकवा, इंग्रजी। त्या शिक्षकाने विचार केला, 60-65 वर्षाचं वय आहे म्हाताऱ्याचं, आता इंग्रजी काय जमणार आहे महाराज। जेव्हा शिकायचं वय होतं तेव्हा शाळेतून दुपारून पळून यायचा म्हातारा, आणि आता काय शिकणार आहे इंग्रजी। पण पैसे दिले काही होते महाराज, त्या शिक्षकाला पैसे दिले, पैसे दिल्याच्या नंतर शिक्षकानं मनाव घेतलं। आता 2च दिवस झाले शिकलं महाराज, ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, काही वाक्य त्याला इंग्रजी ते शिकले। पण म्हातारा एवढं तहानलेलं होतं इंग्रजी बोलण्याकरता, बसस्टँडला गेलं इंग्रजी पेपर घेतला महाराज। पुण्यनगरी घ्यायचा, सकाळ घ्यायचा, नाही नाही नाही, इंग्रजी पेपर घेतला। इंग्रजी पेपर आता याला ढेकळं माहीत नाही इंग्रजी कसं असते, नेमका पेपर घेतला ना असा उलटा पेपर धरून बसलं महाराज ते। आणि 5च मिनिटं अगोदर त्या बसस्टँडवरती चोरी झालेली होती। चोरीचा तपास करण्याकरता पोलीस बसस्टँडवरती आले। बसस्टँडवरती आल्याच्या नंतर पोलिसांच्या लक्षामध्ये आलं, ज्या अर्थी म्हाताऱ्यानं पेपर उलटा धरलाय 100% चोरी कोणी केली असेल, म्हाताऱ्यानंच केली असेल। पोलिसाजवळ गेले, ओ बाबा तुम्ही पाकिट आणलं का इथं। आता यानं 2च शब्द शिकले होते, यस आणि नो। पाकिट आणलं का म्हणल्याबरोबर त्यांना चालू केलं महाराज, यस। ते पोलिस म्हणले, बाबा पाकिट घाणलं असलं तर वापस द्या, नो। महाराज एवढा मारला पोलिसवाल्याने, एवढा मारला आणि पोलीस स्टेशनमध्ये आणला। पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच्या नंतर पुन्हा सांगितलं, बाबा अहो आणखी वेळ गेलेली नाही, पाकिट वापस द्या। तो म्हणला, नो। महाराज मार खाऊन खाऊन घरी आलं। घरी आल्याच्या नंतर आंघोळीला बसले। आंघोळीला बसल्याच्या नंतर बायकोने विचारलं, मालक पाणी टाकू का। म्हणला, यस। मालक धोतर देऊ का। म्हणला, नो। म्हणजे फक्त 2 शब्द पाठ केले होते। इंग्रजीचा घोटाळा जमते महाराज, आपल्याला धड इंग्रजी जमत नाही ना, आपल्याला हिंदी भी जमत नाही महाराज। आपली हिंदी नहीं भारी, गुलाबी हिंदी। मैं इधर से आऊंगा ना उधर से आएंगे।
भारतभूमीसारखी भाषा नाही महाराज. दुसऱ्या देशामध्ये जर गेलं तर आपल्याला फक्त इंग्रजी पाहायला भेटते. एक जण आम्ही जेवायला बसलो, जेवायला बसल्याच्या नंतर एक फॉरेनर आमच्या जवळ जेवायला बसलो. फॉरेनर जेवायला बसल्याच्या नंतर भारताची संस्कृती कशी आहे बघा. आपल्या घरी पुरणाच्या पोळ्या करतात, बरोबर आहे महिला मंडळ. पुरणाच्या पोळ्या केल्याच्या नंतर ते जेवायला बसलं, ताटामध्ये पुरणपोळी वाढली. पुरणपोळी वाढल्याच्या नंतर आम्ही ते श्लोक म्हणला, ताटाला पाणी फिरलं न, त्याला मी म्हणलं सुरू करा. तो म्हणला महाराज सुरू करा, पण नेमका कशा करा. मी म्हणलं काय नाही, पोळी तोडा, दुधात बुडवा आणि सुरू करा. तो म्हणला न न न. मी म्हणलं अहो सुरू करा. तो म्हणला महाराज सुरू करा, पण माझा एक प्रश्न आहे. मी म्हणलं काय. ते एवढं म्हणलं ही पोळी चौकून पॅक आहे, पुरण आतमध्ये नेमका कसा गेला. मया म्हणलं हे कळण्याकरता तुला भारत देशामध्ये जन्म घ्यावा लागेल महाराज. भारतासारखी संस्कृती दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटत नाही. अरे तुम्हा आम्हाला हा देह भारतामध्ये प्राप्त झाला, भाग्य आहे आपलं. आज महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला, हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, जय हो. डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश है जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. जय हो. सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण. जय जय श्री राधेशा. भारत माता की जय. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. भारतासारखा देश पाहायला भेटणार नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य आपल्याला पाहायला भेटणार नाही. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत जन्माला आले. ज्ञानोबाराय या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. जगद्गुरु तुकोबाराय या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य स्वानंद सुखनिवासी श्री संत मोतीराम महाराज याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आणि परभणी जिल्ह्याचं भाग्य आहे आपलं. जनाबाई आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आल्या. गुरुवर्य मारुती महाराज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आले. श्री संत मोतीराम महाराज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आले. म्हणून आपल्या जिल्ह्यासारखा परमार्थ दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही.
असं म्हणतात परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आलेलं लेकरू रडताना सुद्धा स्वरामध्ये रडतं. भारतभूमीचं गोड वर्णन करून सांगितलं. राजा, या भारतभूमीमध्ये जन्माला येण्याकरता स्वर्गातील देवता सुद्धा अट्टहास करतात, तरसतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. स्वर्गामध्ये सगळं ऐश्वर आहे, पण स्वर्गामध्ये ते राहायला तयार नाहीत. स्वर्गामध्ये सगळं आहे महाराज. जेथा मरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवनामरावती, जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी किल्लारे कामधेनुची. स्वर्गामध्ये सगळं ऐश्वर असताना सुद्धा स्वर्गातील देवता या भारतभूमीमध्ये जन्माला येण्याकरता तरसतात, असं खगोल भूगोलाचं वर्णन करून सांगतात. आणि पुढं शुकदेवजी राजाला सांगतात, राजा 14 भुवनात्मक ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीपासून 99 योजन खाली यमराजाची संयमनीपुरी नावाची नगरी आहे, त्यालाच यमपुरी म्हणतात.